आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून उपराजधानी नागपूरमध्ये आपल्या विविध मागण्यांना घेऊन जे आहे ते अनेक आंदोलने आणि मोर्चे जे आहे ते काढले जात आहेत। जवळपास 4 मोर्चे आज विधानभवनावर धडकणार आहेत, तर जवळपास 15 धरणे आंदोलनं केली जाणार आहे। याचपैकी एक जर पाहायला गेलं तर या ठिकाणी समग्र शिक्षा संघर्ष समितीच्या वतीने या ठिकाणी जे आहे ते आमरण उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन जे आहे ते एकूणच केलं जात आहे। मुळात हे सगळे जे कर्मचारी आहे, कंत्राटी कर्मचारी आहेत, यांची मागणी आहे की आम्हाला जे आहे ते शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे जे आहे ते या ठिकाणी नियुक्ती करण्यात यावी, अशी त्यांची एकंदरीत मागणी आहे। आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया काय मॅडम नेमकी मागणी आहे तुमची। आमची एकच मागणी आहे की गेले 18 ते 20 वर्ष आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून समग्रमध्ये काम करत आहोत। आमच्यातले 50% सहकाऱ्यांना शासनाने शासन सेवेत सामावून घेतलेला आहे, पण आमच्यावरती तो अन्याय झालेला आहे। आमची एकच मागणी आहे की जर गुणवत्ता वाढीसाठी आम्ही सगळीकडे उपयोगी पडतो, आज 13 केडर आम्ही वंचित राहिलेलो आहोत। 18 ते 20 वर्ष जर कंत्राटी म्हणून तुटपुंजा मानधनावरती आम्हाला तुम्ही राबवून घेत असाल आणि गुणवत्तेची अपेक्षा करता, आम्ही ते करतो, पण आमच्यावरचा अन्याय दूर करावा आणि येत्या 2 दिवसात या आंदोलनामध्ये आम्हाला यश मिळवून द्यावं। शासनाने आम्हाला समायोजन करून घ्यावं शासन सेवेत, कारण शासनाने जी समिती गठीत केली होती त्याचाही अहवाल मंत्री महोदयांपर्यंत सादर झालेला आहे। फक्त या कॅबिनेट म्हणजे या आत्ताचे जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये आमचा जो न्याय हक्काची मागणी आहे की आम्हाला शासन सेवेत कायम करावं, तर ते नक्की करावं, हीच एवढी कळकळीची विनंती आहे। नक्कीच सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, आपण शिक्षकांना प्रशिक्षण देता, कंत्राटी पदावर तुम्ही आहात, मात्र एक महत्त्वपूर्ण जबाबदारी तुम्ही या ठिकाणी सांभाळता, तुमच्या पदासंदर्भात थोडक्यात। सर, भारतीय राज्यघटनेच्या 45व्या कलमानुसार संपूर्ण महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी 1996 सालापासून पीप असो, DPP असो, आमची शाळा प्रकल्प असो व सौर शिक्षा अभियान असो, त्याचं नामकरण आता समग्र शिक्षा असं म्हणून झालेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रात 1ली ते 12वीच्या शिक्षणासाठी सार्वत्रिकीकरणासाठी भौतिक सुविधा उपलब्ध करणं असो, शैक्षणिक माहिती गोळा करणं असो, सांख्यिकी माहिती गोळा करणं असो, शिक्षकांना प्रशिक्षण देणं असो, केंद्र शासन ते पंचायत समिती स्तरापर्यंतच्या शिक्षणविषयक आढावा बैठका असो, याचं सर्व नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारी समग्र शिक्षाचे कंत्राटी कर्मचारी करीत आहेत। पूर्वी हे एकूण 18,000 कर्मचारी होते, त्यापैकी 2014 साली शासनाने वस्ती शाळा स्वयंसेवक म्हणून 6,000 कर्मचाऱ्यांना कायम केलं। 2024ला त्यापैकी 3,000 कर्मचाऱ्यांना कायम केलं आणि आता आम्ही उरलेले 3500 कर्मचारी आहोत की जे की 1ली ते 12वीच्या मुलांना दर्जेदार आणि गुणवंत शिक्षण देण्याचं काम करीत आहोत। आणि हे करीत असताना सगळे उच्च शिक्षित आहेत, MA MPhil PhD धारक आहेत, BSc झालेले आहेत, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनियर आहेत, MCA झालेले आहेत, उच्च विद्याविभूषित असूनही आणि इतक्या वर्षाचा अनुभव असूनही शासनाने 5 मार्च 2025ला जी कमिटी स्थापन केली, त्या कमिटीच्या 3 बैठकाही झाल्या। त्या कमिटीच्या बैठका येऊन सकारात्मक अहवालही आलेला आहे। आता आमची शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला कायम करण्याचा निर्णय घेतला आहे, फक्त तो लवकर घ्या, आमचा अंत बघू नका। या 18,000 कर्मचाऱ्यांपैकी आमचे 350 कर्मचारी कायम होण्याच्या प्रतीक्षेत मयत झालेले आहेत। तर आता उर्वरित कर्मचाऱ्यांवर असं दुःखाची छाया न येता आम्हाला तो कायम होण्याचा लाभ मिळावा, ही सर्वांच्या वतीने तुमच्या मार्फत आमची शासनाला नम्र विनंती आहे। शेवटचा प्रश्न आपल्याकडे राहील, तुम्ही या ठिकाणी जे ते बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात झाली, पहिलाच दिवस आहे अधिवेशनाचा, कधीपासून हे आंदोलन तुमचं उपोषण सुरू राहणार आणि दुसरं म्हणजे महत्त्वाचं कुठून कर्मचारी याच्या तुमच्या उपोषणामध्ये या ठिकाणी सहभागी झाले? समग्र जे शिक्षा आहे ते पूर्ण राज्यभरात आहे, त्यामुळे 36 जिल्ह्यातून सगळे लोक आमच्या इथं उपस्थित राहणार आहेत आणि आजपासून म्हणजे 8 डिसेंबर 2025 पासून हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आमचा जोपर्यंत निकाल लागत नाही, समायोजनाचा घोषणा होत नाही, तोपर्यंत विधिमंडळात जोपर्यंत ही घोषणा होत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही, हा आमचा निश्चय आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की राज्यभरातून जे आहे ते सर्व कर्मचारी या ठिकाणी उपोषणामध्ये सहभागी झाले आणि जोपर्यंत विधिमंडळामध्ये आमच्या मागण्यासंदर्भामध्ये घोषणा होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आमरण उपोषण आणि अन्नत्याग आंदोलन सुरू असेल, असं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।